ठीक आहे ना. तर बघा एकदम स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करायचं आहे. सुरुवातीला स्टेप बाय स्टेप जावा, नंतर स्पीडअप तयार करा. ठीक आहे ना. हळूहळू गोष्टी डेव्हलप करा. डायरेक्टली गोष्टी करण्याचा प्रयत्न करू नका. पुढे जाऊन प्रॉब्लेम येतो परत. एकदम पहिल्यांदा मी सगळे कॉन्सेप्ट क्लिअर करणार आहेत आणि याच्यावरती आपण सीईटीचे लेटेस्ट क्वेश्चन 2026 चे हे डेरिव्हेटिव्ह वरती मी तुम्हाला एका वन शॉट व्हिडिओमध्ये देणार आहोत. डीएक्स अपॉन डीवाय जर मला सॉल्व्ह करायचं असेल तर काय करावं लागेल रे, याच्या उलट. ठीक आहे. सो हा आहे कॉन्सेप्ट. सगळ्यांनी जर कॉन्सेप्ट समजला असेल तर लिहून घ्या. तर ज्या मुलांचं ट्रिग्नोमेट्री व्यवस्थित नाहीये त्यांनी पहिल्यांदा ट्रिग्नोमेट्री व्यवस्थित केलं पाहिजे, कारण की प्रत्येक ठिकाणी ट्रिग्नोमेट्री येत आहे. हॅलो एव्हरीवन, मी शैलेश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये, म्हणजेच मॅथ्स विथ शैलेश. तर बघा, आज आपण या लेक्चरमध्ये पॅरामेट्रिक डिफरन्शिएशन काय असते हे आपण बघणार आहोत. कसं डिफरन्शिएट केलं जातं हे आपण बघणार आहोत. तर बघा, काही सिच्युएशन मध्ये आपल्याला कर्व्स एका वेगळ्या इक्वेशन्स मध्ये भेटतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा की एक्स इज इक्वल टू एफ ऑफ टी अँड वाय इज इक्वल टू जी ऑफ टी. तर असे वेगवेगळे आपल्याला कर्व्स भेटतात ज्याचे इक्वेशन्स वेगळ्या फॉर्म मध्ये असतात. तर आता टी जो आहे, टी तर आपण त्याला पॅरामीटर म्हणणार आहे. टीला काय म्हणणार आहे आपण, पॅरामेट्रिक डिफरन्शिएशन आहे, तर टी इज द पॅरामीटर. तर अशा वेळेस काय करावं लागतं बघा, आपलं टार्गेट काय असतं, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डीवाय बाय डीएक्स. आपल्याला फाइंड आउट काय करायचं असतं रे, डीवाय बाय डीएक्स. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी दोन कर्व्स भेटणार, त्याचे इक्वेशन्स तुम्हाला दिले जाणार. मग आपल्याला डीवाय बाय डीएक्स फाइंड आउट करण्यासाठी सेमच ते करायचं. आता पॅरामीटर टी आहे, तर विथ रिस्पेक्ट टू टीनेच आपण त्याला काय करणार आहे, डिफरन्शिएट करणार आहे. तर बघा, आता पहिले इक्वेशन समजा हे आहे आपलं, तर याला डिफरन्शिएट करा. याला काय करणार आपण, डिफरन्शिएट एक्स विथ रिस्पेक्ट टू टी. विथ रिस्पेक्ट टू काय करायचं, टी करायचं. आता टी आपला पॅरामीटर आहे म्हणून. ठीक आहे, म्हणजे फंक्शन तुमचं टी मध्ये असणार आहे. तर मला सांगा, डिफरन्शिएट एक्स विथ रिस्पेक्ट टू टी केलं तर ही व्हॅल्यू काय येईल आपली, ही व्हॅल्यू आपली बनेल डीएक्स अपॉन डी टी इज इक्वल टू, याचं डेरिव्हेटिव्ह काय रे आपलं, याचं डेरिव्हेटिव्ह काय रे, याचं डेरिव्हेटिव्ह काय, एफ डॅश टी. येस और नो, कारण विथ रिस्पेक्ट टू आपण टी करतोय. मग दॅट इज इक्वेशन नंबर 1. ठीक आहे ना. सिमिलरली याला पण डिफरन्शिएट करत आता, जे की आपण ऑलरेडी करतो आलेलो आहे, डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू टी करून टाका. तर मग मला सांगा आता हे काय येईल, हे आपला येईल डी वाय बाय डी टी इज इक्वल टू जी ऑफ टीचं डिफरन्शिएशन काय तर आहे, जी डॅश टी येतं. क्लिअर आहे का पॉईंट. मग आता मला सांगा हे आपला आन्सर होणार आहे का, नाही. याला इक्वेशन नंबर आपण सेकंड म्हणून घेऊया. आपलं टार्गेट काय आहे की डीवाय बाय डीएक्स फाइंड आउट करणं, डीवाय बाय डीएक्स. तर ऑब्व्हियसली काय करावं लागेल डीवाय बाय डीएक्स फाइंड आउट करण्यासाठी, डीवाय बाय डीएक्स. तर बघा, जर मला डीवाय बाय डीएक्स ची व्हॅल्यू पाहिजे असेल, मला डीवाय बाय डीएक्स ची व्हॅल्यू मला पाहिजे असेल, तर काय करावं लागेल रे, या इक्वेशनला डिवाइड करावं लागेल. येस और नो. म्हणजे वरती डीवाय आहे ना, त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, डीवाय बाय डी अपॉन dx बाय dt, dy बाय dt अपॉन dx बाय dt. म्हणजे हे dt ला dt कॅन्सल होईल आणि dy बाय dx येईल. मग टाका इथं व्हॅल्यू काय आहे, आता आपली व्हॅल्यू काय आपली, सो dy बाय dt ची व्हॅल्यू आहे आपली g डॅश ऑफ t आणि इथं आहे आपल्याला f डॅश ऑफ t. तर हे आपलं dy बाय dx येऊन जाईल. ठीक आहे. मग आता टी ची व्हॅल्यू आपल्याला तिथे दिली जाईल, त्यावेळेस आपल्याला टी ची व्हॅल्यू जी दिली जाईल ते आपण इथे पुटअप करणार. त्यासाठी तुम्ही इथं म्हणू शकता की वेअर टी इज पॅरामीटर, तर टी पॅरामीटर असेल तर सध्याला कधी कधी थिटा येईल, कधी कधी कोणतेही व्हेरिएबल्स येतील ते आपले पॅरामीटर बनतील. तर असे वेगवेगळे दोन कर्व्स आपल्याला येतात आणि त्या कर्व्स मध्ये आपण काय करणार, विथ रिस्पेक्ट टू जो पॅरामीटर दिलेला आहे त्या विथ रिस्पेक्टला आपण सॉल्व्ह करणार आणि नंतर आपल्याला डीवाय बाय डीएक्स पाहिजे का, कधी कधी तर डीएक्स अपॉन डीवाय पण विचारतात, कधी कधी डीएक्स अपॉन डीवाय पण आपल्याला विचारलं जातं. ठीक आहे ना. तर हे आपल्याला बघायचं आहे की डीवाय बाय डीएक्स विचारलंय का डीएक्स अपॉन डीवाय. आपल्याला सवय लागेल असते डीवाय बाय डीएक्स करण्याची, पण कधी कधी क्वेश्चन मध्ये डीएक्स अपॉन डीवाय विचारतात, आपण त्याला नीट रीड करत नाही आणि आपण आन्सर डीवाय बाय डीएक्स काढतो. सेम डीएक्स अपॉन डीवाय जर मला सॉल्व्ह करायचं असेल तर काय करावं लागेल रे, याच्या उलट. ठीक आहे. सो हा आहे कॉन्सेप्ट. सगळ्यांनी जर कॉन्सेप्ट समजला असेल तर लिहून घ्या. याच्यावरती लगेच आपण एक्झाम्पल बघूया.
तर लगेच एक्झाम्पल नंबर 1 बघूया. तर एक्झाम्पल नंबर 1 एकदा रीड करूया आपण. इफ एक्स इज इक्वल टू ए कॉस क्यूब टी, वाय इज इक्वल टू ए साइन क्यूब टी, फाइंड डी वाय बाय डी एक्स. तर सेम जे आता काम आपण कॉन्सेप्ट मध्ये केलं होतं तेच काम आता इथं करायचं आहे. ठीक आहे. सो सुरुवातीला आपण काय करूया, एक्स मधलं जे इक्वेशन आहे ते आपण लिहून घेऊया. एक्स इज इक्वल टू ए कॉस क्यूब टी आणि याला डिफरन्शिएट करूया आपण. ठीक आहे. सो काय करणार तुम्ही आता, डिफरन्शिएट एक्स विथ रिस्पेक्ट टू टी. मला सांगा हे काय येईल मग, डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू ए. बघा रे, ए जो आहे ए आपला कॉन्स्टंट आहे, तो ए साइडला काढून घ्या आणि डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी कशाचं घ्यावं लागेल आपल्याला, कॉस क्यूब टीचं. क्लिअर आहे, क्लिअर आहे. आता हे तर तसंच राहील आपलं, डी एक्स अपॉन डी टी इज इक्वल टू ए तसंच. आता कॉस क्यूब टीचं डेरिव्हेटिव्ह बघा रे, कॉस क्यूब टीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी आहे. ठीक आहे ना. तर आता कॉस क्यूब टीचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे, आपण चेन रूल केलेला आहे, कॉम्प्लीट फंक्शन केलेलं आहे. कॉस क्यूब टीचं डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय होईल, कॉस क्यूब टीचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय रे, हा जो कॉस टी आहे, हा जो कॉस टी आहे ब्रॅकेटचा काय होईल, क्यूब होईल. ब्रॅकेटचा काय होईल रे, क्यूब होईल. समजते का. मग आता सेमच याला टी पकडूया, टीचा क्यूब किंवा एक्सचा क्यूब. एक्सचा क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय असतं आपल्याकडे, 3x² असतं. सेम टीच्या क्यूबचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे याला थोड्यासाठी मी काय म्हणणार, रे टी म्हणणार. काय म्हणणार, टी. सो टी क्यूबचं डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे काय येईल, 3t² आहे. पण आता टी कोण आहे, कॉस टी आहे, त्यामुळं 3 cos टी ब्रॅकेटचा स्क्वेअर. पण तो टी आहे का, नाही, त्यामुळे त्याचं अगेन डेरिव्हेटिव्ह. मग कॉस टीचं अगेन डेरिव्हेटिव्ह काय असतं आपल्याकडे, तर मायनस साइन टी. कारण साइनचं कॉस टी असतं, कॉसचं मायनस साइन टी असतं. बघा काय केलेलं आहे आपण, कॉस टी ब्रॅकेटचा क्यूब आहे, म्हणजे कॉस क्यूब टी म्हणजे काय, कॉस टी ब्रॅकेटचा क्यूब ए इंटू 3 cos टी ब्रॅकेट स्क्वेअर इंटू मायनस साइन टी. क्लिअर आहे, क्लिअर आहे. ठीक आहे. तर आता बघा चैन रूल सारखं आपण याला सिम्प्लिफाय केलेलं आहे. आता याला आपण काय म्हणूया, अजून काय होतं का, तर सिम्प्लिफाय करून घ्या थोडं. तर काय होतं, हे 3a येईल, मायनस साइन इथं लागेल, नंतर साइन टी येईल आणि हा आपला कॉस स्क्वेअर टी आपण लिहू शकतो. ठीक आहे ना. जे काही कॉस टी ब्रॅकेट स्क्वेअर आहे त्याला कॉस स्क्वेअर टी लिहा. दिस इज द स्टँडर्ड फॉर्मॅट. ठीक आहे ना, या टाइप मध्ये लिहायचं आहे. सो dx अपॉन dt. ठीक आहे. सेम आता हे काम आपण कोणत्या इक्वेशन सोबत करणार आहे, तर आपण y इक्वेशन सोबत करणार आहोत. तर लिहून घ्या मग एक्झाम्पल, y इज इक्वल टू a साइन क्यूब टी. ठीक आहे ना. सो हे काय होईल मग, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू टी dy बाय dt इज इक्वल टू, ए कॉन्स्टंट आहे त्यामुळे डेरिव्हेटिव्ह आपण घेणार आहे विथ रिस्पेक्ट टू टी ला, कोणाचं, साइन क्यूब टीचं. ठीक आहे. पण साइन क्यूब टी म्हणजे सेम त्यासारखं वर्क करायचं आहे. साइन क्यूब टी ला लिहू शकतो का मी, साइन टी ब्रॅकेटचा क्यूब. आणि सेम आपण जसं एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह घेतो तेच काम करायचं आहे. बघा सध्याला आपण याला काय म्हणणार, टी लिहिणार आहे. ऍक्च्युली ह्या गोष्टी आपण केलेल्या आहेत कम्प्लीट फंक्शन मध्ये, म्हणजे चेन रूल साठी. पण आता विथ रिस्पेक्ट टू टी आहे, जसं एक्स सोबत केलं तेच काम आपण इथं करतोय. ठीक आहे ना. सो हे कसं होईल, ए तसंच राहील. टी क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय होईल आपलं, 3t स्क्वेअर. पण टी तर आपला साइन टी आहे, पण तो टी आहे का नाहीये, साइन टीचं अगेन डेरिव्हेटिव्ह. मग अगेन डेरिव्हेटिव्ह काय होईल त्याचं, साइन टीचं कॉस टी. ठीक आहे. मग याला पण लिहून घ्या एकसारखं परत, इज इक्वल टू करून हे काय रे, 3a cos t इंटू साइन स्क्वेअर टी. हा आपला असेल dy अपॉन dt. मग आता मला सांगा आपल्याला काय फाइंड आउट करायचं, dy बाय dx. सो बघा आता इक्वेशन 1 आणि 2 ला ऑब्झर्व करून घेऊ शकता तुम्ही. इक्वेशन नंबर 1 म्हणलं चालेल, इक्वेशन नंबर 2 म्हणलं चालेल, नाही म्हणलं तरी चालेल, कारण की ते चेक करणाऱ्याला समजतं. सो मला सांगा आता, मला dy बाय dx जर फाइंड आउट करायचं असेल, तर ऑब्व्हियसली ही वाली टर्म, ही वाला जे इक्वेशन आहे हे डेरिव्हेटिव्ह मला वरती ठेवावं लागेल, जे की आपण कॉन्सेप्ट मध्ये सांगितलं dy बाय dt अपॉन dx बाय dt. म्हणजे dt ला dt कॅन्सल होईल आणि dy बाय dx आपलं येईल. ठीक आहे. मग लिहून टाका आता ही वाली टर्म वरती. हे काय आहे आपल्याकडे, 3a इंटू कॉस टी इंटू साइन स्क्वेअर टी अपॉन इथे आहे
मायनस 3a साइन टी इंटू कॉस स्क्वेअर टी. तर ज्या टर्म्स कॅन्सल होतात त्या कॅन्सल करून टाका. जसं की बघा इथं 3a ला 3a कॅन्सल होतोय, ठीक आहे ना. इथला एक साइन टी आणि इथला एक साइन टी कॅन्सल होतोय. सिमिलरली हा कॉस टी आणि हा एक कॉस टी इथला कॅन्सल होतोय. मग आता राहिलं काय काय शिल्लक ते लिहून घ्या. इथला मायनस राहिलेला आहे तर मायनस देऊन टाका इथं. बघा रे इथं साइन स्क्वेअर टी मधून एक गेलेला आहे म्हणजे वरती काय शिल्लक राहिलं, वरती राहिलेला आहे साइन टी. येस ऑर नो. आणि डिनॉमिनेटर मध्ये काय शिल्लक राहिलेलं आहे आपलं कॉस टी. त्यामुळे आपलं फायनल आन्सर काय रे मायनस साइन टी अपॉन कॉस टी काय असतं रे मायनस टॅन टी. क्लिअर आहे का, क्लिअर आहे का. त्यामुळे आपलं फायनल आन्सर काय होऊन जाईल dy बाय dx इज इक्वल टू मायनस टॅन टी. दिस इज युअर फायनल आन्सर. ठीक आहे. नंतर आपल्याला टीच्या व्हॅल्यू दिल्या जातात, ठीक आहे ना. मग सध्याला आपण एक एक गोष्टी करूया. बघितलं का किती सोपं आहे. प्रॉपरली जर तुम्ही पहिल्यापासून जर एक एक व्हिडिओ बघत आला ना तर तुम्हाला डिफरन्शिएशन एवढं सोपं वाटेल आणि एकदम सिस्टमॅटिक घेतलेलं आहे. आपण कशा पण गोष्टी घेतलेल्या नाहीयेत. डायरेक्टली एक एक्झाम्पल घेऊन 2 एक्झाम्पल घेऊन डायरेक्टली मी PYQ पण घेतलेलं नाहीये, ठीक आहे ना. एकदम पहिल्यांदा मी सगळे कॉन्सेप्ट क्लिअर करणार आहेत आणि याच्यावरती आपण सीईटीचे लेटेस्ट क्वेश्चन 2026 चे हे डेरिव्हेटिव्ह वरती मी तुम्हाला एका वन शॉट व्हिडिओमध्ये देणार आहोत, ठीक आहे ना. पण माझं असं म्हणणं आहे की PYQ करायच्या अगोदर सगळे कॉन्सेप्ट क्लिअर असले पाहिजेत, त्यावेळेस आपल्याला PYQ सॉल्व्ह होतात. त्यासाठी पूर्णपणे एकदा कंप्लीट सिरीज झाली की त्याच्यानंतर मी 2026 चे लेटेस्ट सीईटीचे PYQ घेणार आहोत. त्यामुळे तयार ठेवा सगळं हे तुमच्या डोक्यामध्ये, जेणेकरून त्याचा तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे. सो नोट डाऊन करून घ्या. लगेच आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. सो सेकंड नंबरचं एक्झाम्पल इथं बोर्डवरती आहे बघा. काय आहे बघा. इफ y इज इक्वल टू a cos theta, x इज इक्वल टू a इन ब्रॅकेट theta मायनस sin theta, फाइंड dy बाय dx ऍट theta इज इक्वल टू पाय बाय 2. तर बघा आता आपल्याला थिटाची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. म्हणजे जे आपलं फायनल आन्सर येईल थिटा मध्ये त्याच्यानंतर आपण व्हॅल्यू पुटअप करणार आणि आपलं आन्सर येऊन जाईल. तर सेमच गोष्ट आहे. आता थिटा हा आपला पॅरामीटर आहे याच्यामध्ये. सो विथ रिस्पेक्ट टू थिटा ने आपण डिफरन्शिएट करणार. ठीक आहे. चला मग एक एक इक्वेशन घ्या. पहिल्यांदा y इज इक्वल टू a cos थिटा. ठीक आहे. करा मग डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू थिटा करायचं. ठीक आहे ना. मग आता हे काय इक्वेशन सांगा बरं. dy बाय d थिटा इज इक्वल टू a कॉन्स्टंट आहे, स्केलर मल्टिपल कारण फंक्शन अटॅच आहे. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस थिटा. क्लिअर आहे. मग हे काय आपला आन्सर येईल dy अपॉन d थिटा इज इक्वल टू a इंटू कॉस थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय असतं रे, काय असतं मायनस साइन थिटा. साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा असतं, कॉसचं मायनस साइन थिटा असतं. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सेमच याला इक्वेशन नंबर 1 म्हणलं तरी चालेल. सिमिलरली लगेच दुसरं इक्वेशन आपण सिम्प्लिफाय करून घेऊया. तर बघा x इज इक्वल टू काय आहे a इन ब्रॅकेट थिटा मायनस साइन थिटा. ठीक आहे. सो डिफरन्शिएट x विथ रिस्पेक्ट टू थिटा. मग आता काय येईल सांगा बरं. डेरिव्हेटिव्ह काय dx अपॉन d थिटा इज इक्वल टू a कॉन्स्टंट आहे. सो डेरिव्हेटिव्ह कशाचं घ्यावं लागेल आपल्याला थिटा मायनस साइन थिटा. तर इथं बघा u मायनस v समजतं ना, सबट्रॅक्शन रूल जो की आपण डायरेक्टली अप्लाय करू शकतो. ठीक आहे. सो हे काय मग dx अपॉन d थिटा इज इक्वल टू a इन ब्रॅकेट थिटाचा डेरिव्हेटिव्ह 1 असतं मायनस कारण विथ रिस्पेक्ट टू थिटा आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय येईल मग कॉस थिटा येईल. साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा. ठीक आहे. सो दॅट इज इक्वेशन नंबर 2. मला सेमच 1 आणि 2 ला सिम्प्लिफाय करून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे dy बाय dx. ठीक आहे ना. सो काय करावं लागेल मग इक्वेशन 1 डिवायडेड बाय 2 म्हणलं तर चालेल, पण काय लिहायची गरज नाही एवढं, तुम्ही डायरेक्टली लिहिलं तरी पण चालेल. सो dy बाय dx इज इक्वल टू सुरुवातीला मला इक्वेशन 1 लाच वरती ठेवावं लागेल म्हणजेच dy बाय d थिटा हा न्यूमरेटर बनेल डिवायडेड बाय डिनॉमिनेटर आपला काय बनेल रे dx अपॉन d थिटा. ठीक आहे. व्हॅल्यूज लिहून पुटअप करा मग.
सो व्हॅल्यूज काय आहेत आपल्याकडे, डीवाय बाय डी थीटाची व्हॅल्यू बघा मायनस, बघा मायनस मल्टिप्लाय होईल ना इथं, सो मायनस ए इंटू साइन थिटा अपॉन ए इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. क्लिअर आहे. सो हे काय मग ए ला ए कॅन्सल आउट होऊन जाईल, ए ला ए कॅन्सल आउट होऊन जाईल. आता मग आपलं काय बनलेलं आहे, मायनस साइन थिटा अपॉन 1 मायनस कॉस थिटा. ठीक आहे. तर हे इक्वेशन आपल्याला आलेलं आहे बघा, डीवाय बाय डी एक्स ची व्हॅल्यू आपली काय आलेली आहे, मायनस साइन थिटा अपॉन 1 मायनस कॉस थिटा. पण आपल्याला इथं थिटाची व्हॅल्यू गिव्हन दिलेली आहे. मग आता व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊया आपण. सो डीवाय बाय डी एक्स ऍट थिटा इज इक्वल टू पाय बाय 2 असं लिहिलं तर चालेल, किंवा ऍट थिटा इज इक्वल टू पाय बाय 2 लिहिलं तरी पण चालेल. ठीक आहे, किंवा असं लिहिलं तरी चालेल, डीवाय बाय डी एक्स स्लॅश करून ऍट थिटा इज इक्वल टू पाय बाय 2. तर काय येईल मग, मायनस साइन थिटाच्या ठिकाणी पाय बाय 2 व्हॅल्यू पुटअप करा, साइन पाय बाय 2 अपॉन 1 मायनस कॉस पाय बाय 2. ठीक आहे. मग आता साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू किती असते, साइन पाय बाय 2 म्हणजे साइन 90 डिग्री -1 आणि 1 मायनस कॉस पाय बाय 2 ची व्हॅल्यू किती असते रे, 0 असते. तर इज इक्वल टू किती, -1 अपॉन 1 म्हणजेच -1 येईल. हे बघा, ह्या व्हॅल्यूज माहित असणं गरजेचं आहे. याच्यावरती मी ट्रिग्नोमेट्रिक टेबल कसा बनवायचा असतो किंवा कसा व्हॅल्यू कशा ठेवायच्या हे आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये बघितलेलं आहे. तर ज्या मुलांचं ट्रिग्नोमेट्री व्यवस्थित नाहीये त्यांनी पहिल्यांदा ट्रिग्नोमेट्री व्यवस्थित केलं पाहिजे, कारण की प्रत्येक ठिकाणी ट्रिग्नोमेट्री येत आहे. सो फायनल आपला आन्सर काय झालेला आहे, फायनल आन्सर आपलं काय झालेलं आहे, सो dy बाय dx इज इक्वल टू -1 ऍट थिटा इज इक्वल टू पाय बाय 2 ला. ठीक आहे. आय होप की हे तुम्हाला एक्झाम्पल समजलं असेल. तर लगेच लिहून घ्या, आपण अजून एक्झाम्पल बघणार आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, इफ x इज इक्वल टू बी सेक क्यूब थिटा, y इज इक्वल टू बी टॅन क्यूब थिटा, फाइंड dy बाय dx ऍट थिटा इज इक्वल टू पाय बाय 3. ठीक आहे, सेमच पॅटर्न आहे, सगळ्यांना माहित झालेलं आहे. सॉल्व्ह पण तुम्ही करू शकता मी सॉल्व्ह करायच्या अगोदर. तर बघा, सुरुवातीला एक्स इक्वेशन घेऊया, एक्स इज इक्वल टू बी सेक क्यूब थिटा. ठीक आहे. तर थिटा आलेला आहे आता पॅरामीटर आपला. ठीक आहे. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. मग काय येईल मला सांगा, हे dx अपॉन d थिटा इज इक्वल टू b इज द कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक क्यूब थिटा. पण सेक क्यूब थिटा म्हणजेच काय असतो, सेक थिटा ब्रॅकेटचा क्यूब. तर हे आपण कशासाठी करतोय, कारण की तुम्हाला एक्स रेस टू एन सारखं फील यावं, या फॉर्म्युलाचं फील यावं म्हणून आपण हे असं करतोय परत. ठीक आहे ना. तर तर हा जो आहे ना, एक्स रेस टू एन सारखं ह्याला फील करायचं, म्हणजे याला आता सध्याला आपण काय म्हणणार आहे, थिटा म्हणणार. सो थिटाचा क्यूबचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा काय, जसं की एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय येतं, एक्स ला 3x² येतं, तसंच याचं पण काय येईल रे, बी इंटू 3 थिटा स्क्वेअर. पण थिटा स्क्वेअर तर कोण आहे आता, सेक स्क्वेअर थिटा आहे, लक्षात ठेवा. पण तो थिटा आहे का, नाही. त्यामुळे थिटाचं अगेन डेरिव्हेटिव्ह म्हणजे सेक थिटाचं अगेन डेरिव्हेटिव्ह. सो सेक थिटाचं अगेन डेरिव्हेटिव्ह काय येईल रे मग, सेक थिटा इंटू टॅन थिटा. ठीक आहे. सो दिस इज द dx अपॉन डी थिटा. थोडं याला रिड्यूस करून घेऊया, dx अपॉन डी थिटा इज इक्वल टू, डिअर फोर साइन लावलं तर चालतंय. ठीक आहे ना, काय प्रॉब्लेम नाही एवढं. सो इथं काय मग हा 3b इंटू सेक स्क्वेअर थिटा आणि सेक थिटा हे काय बनेल आपलं, सेक क्यूब थिटा, बिकॉज बेस इज सेम देन पॉवर गेट ऍडेड. सो इंटू मल्टिप्लाय मध्ये टॅन थिटा येईल. ठीक आहे. नाव नेक्स्टला लगेच सॉल्व्ह करून घेऊया. तर इक्वेशन y ला आपण लगेच सॉल्व्ह करून घेऊया. तर बघा रे, तर y इज इक्वल टू काय आहे आपल्याकडे, b टॅन क्यूब थिटा. सो डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू थिटा. ठीक आहे ना. हे काय आपलं dy अपॉन डी थिटा इज इक्वल टू b इज द कॉन्स्टंट, त्यामुळे तो मल्टिप्लाय मध्ये b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन क्यूब थिटा. पण टॅन क्यूब थिटालाच आपण काय लिहिणार आहे, काय लिहिणार, टॅन थिटा ब्रॅकेट रेस टू 3. ठीक आहे. तर बघा,
का करतोय आपण एक्स टू एन सारखं सेम जे इथं आलं तेच काम इथं पण करायचं आहे. त्यामुळे इथं काय रे, सो dy बाय डी थिटा इज इक्वल टू बी इंटू टॅन क्यूब. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय असतं आपलं 3x², तसं थिटा क्यूबचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपल्यासाठी हा हा काय बनवणार आहे आपण पूर्णपणे थिटा कम्प्लीट फंक्शन आठवत आहे का. थिटा क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय मग 3θ², पण थिटा तर आता आपला टॅन स्क्वेअर थिटा आहे, पण तो थिटा आहे का नाही, त्यामुळे त्याचा अगेन डेरिव्हेटिव्ह. सो टॅन थिटाचं अगेन डेरिव्हेटिव्ह काय असतं रे, सेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे. ज्याला पण चेन रूल जमत नाहीये, कसं सॉल्व्ह करतो हे जमत नाहीये, त्यांनी चेन रूलचा व्हिडिओ बघा तो, ठीक आहे ना, जो की मी त्याच्यामध्ये अपलोड केलेला आहे. व्यवस्थित सिरीज बघायची, कुठूनही चालू करायचं नाहीये. ठीक आहे. सो नाव रिड्यूस करून घेऊया, dy बाय डी थिटा इज इक्वल टू हा 3b होईल, हा टॅन स्क्वेअर थिटा तसाच राहील इंटू सेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे. चला तर आता काय करूया आपण, dy बाय डी ची व्हॅल्यू काढूया ऍट थिटा इज इक्वल टू π/3 ला. तर मग काय येईल रे, सो दॅट इज इक्वेशन नंबर 1 अँड दॅट इज इक्वेशन नंबर 2. सो क्लिअरली dy बाय dx इज इक्वल टू dy अपॉन डी थिटा डिवायडेड बाय dx अपॉन डी थिटा. त्यामुळे ते जे इक्वेशन आहे ते लिहून टाका. सो dy तिथं आहे बघा, इथं हे अगोदर लिहायचंय, ठीक आहे ना वरती. सो 3b टॅन स्क्वेअर थिटा इंटू सेक स्क्वेअर थिटा अपॉन हे लिहूया आपण 3b सेक क्यूब थिटा इंटू टॅन थिटा. तर हे 3b ला 3b काय होईल तर कॅन्सल आउट होऊन जाईल. आता इथे बघा हे टॅन थिटा आणि इथला एक टॅन थिटा काय होईल कॅन्सल आउट होऊन जाईल. सिमिलरली इथला हा सेक स्क्वेअर या क्यूब मधून एक कॅन्सल होईल, म्हणजे इथला स्क्वेअर कॅन्सल होईल ना, इथला स्क्वेअर आणि इथला स्क्वेअर कॅन्सल झाला, म्हणजे इथं एक शिल्लक राहिलेला आहे. ठीक आहे. मग आता शिल्लक काय राहिलं आपलं, टॅन थिटा अपॉन सेक थिटा. तर आता ऍज पर युअर चॉईस, तुम्ही थिटाची व्हॅल्यू डायरेक्टली पुट केली तरी चालेल, जर तुम्हाला तो सिम्प्लिफाय करायचं तर तुम्ही करू शकता. जसं की फॉर एक्झाम्पल बघा रे, टॅन थिटा म्हणजे काय असतं, टॅन थिटा म्हणजे काय असतं, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. टॅन थिटा म्हणजे काय असतं, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आणि 1 अपॉन सेक म्हणजे काय असतं, 1 अपॉन सेक, कारण इथं 1 आहे ना, 1 अपॉन सेक म्हणजे काय असतं रे, कॉस थिटा. म्हणजे हा कॉस थिटाला कॉस थिटा काय होईल रे, कॅन्सल आउट होऊन जाईल, आणि आपली व्हॅल्यू काय आली मग, इज इक्वल टू साइन थिटा. तर आता बघा dy बाय dx, ठीक आहे ना, ऍट थिटा इज इक्वल टू काय रे, π/3. सो π/3 पुटअप करा, तर शिल्लक काय राहिला आपला साइन थिटा. सो साइन थिटाची व्हॅल्यू π/3. आता π/3 म्हणजे किती असतं डिग्रीमध्ये, हा 180 असतो, म्हणजे साइन 60 डिग्री. π/3 म्हणजे किती रे, π/3 रॅडियन मध्ये व्हॅल्यू आहे, साइन 60 डिग्री ही व्हॅल्यू असते. साइन 60 डिग्री किती असतं आपलं, √3/2. आणि हे तुमचं फायनल आन्सर होऊन जाईल. ठीक आहे ना. तर बघा एकदम स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करायचं आहे. सुरुवातीला स्टेप बाय स्टेप जावा, नंतर स्पीडअप तयार करा. ठीक आहे ना. हळूहळू गोष्टी डेव्हलप करा. डायरेक्टली गोष्टी करण्याचा प्रयत्न करू नका. पुढे जाऊन प्रॉब्लेम येतो, परत कॉन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर केलेले नसतात आणि तो पुढे जाऊन परत फसतो. ठीक आहे ना. तर सुरुवातीला तुमच्या टाइम असतो, त्यावेळेस गोष्टी स्टेप बाय स्टेप करत जावं. ठीक आहे ना, कारण की आपल्याला स्मार्ट पण बनायचं आहे. सो नोट डाऊन, लगेच नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेणार आहोत. सो एक्झाम्पल नंबर 4 बघा काय आहे. फाइंड dy बाय dx इफ x इज इक्वल टू m इन ब्रॅकेट cos t प्लस t sin t y इज इक्वल टू a इन ब्रॅकेट sin t मायनस t cos t. ठीक, तर सेमच पॅटर्न, खूप सोपे एक्झाम्पल असतात. पॅरामेट्रिक डिफरन्शिएशन खूप सोपं असतं. ठीक आहे, जस्ट डिफरन्शिएट करायचं आहे आणि ऍडजस्टमेंट करायची आहे. तर सुरुवातीचं इक्वेशन आपलं आहे, सुरुवातीचं आपलं इक्वेशन आहे x इज इक्वल टू m इन ब्रॅकेट cos t प्लस t इंटू साइन t. ठीक आहे, चला तर याला पर्यंत आपण डिफरन्शिएट करूया. सो डिफरन्शिएट x विथ रिस्पेक्ट टू टी ला करायचं. ठीक आहे ना. हे काय येईल आपलं dx अपॉन dt. m हा कॉन्स्टंट आहे, त्यामुळे m इंटू डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी
कशाचं येईल कॉस टी प्लस टी इंटू साइन टी. ठीक आहे. मग आता सिम्प्लिफाय करून घ्या. सो इज इक्वल टू यम यम. आता इथं बघा रे, इथं काय होईल यू इंटू यू प्लस वी रोल आहे ना, डेरिव्हेटिव्ह ब्रेक होईल सुरुवातीला. तर कॉस टीचं ठीक आहे, एक काम करू, एक स्टेप करूया आपण एक्स्ट्रा एक. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस टी प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ टी इंटू साइन टी. लक्षात ठेवा बघा, हे काम करायचं आहे आपल्याला. ठीक आहे ना. एक काम करू, मी लाईन एक खेचून घेतो म्हणजे आपल्याला याचं डेरिव्हेटिव्ह इथं घेता येईल. ठीक आहे. तर आता इथं बघा, इथं तर डायरेक्टली निघून जाईल. इथं काय आहे यू इंटू व्ही रूल आला. इथं बघा इथं यू इंटू व्ही रूल लावायचा आहे. डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह घ्यायचं नाही. बघा ऍडजस्टमेंट कसं करतोय. ठीक आहे ना. सो इज इक्वल टू करून यम इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस टी मायनस साइन टी प्लस करून आता हा डेरिव्हेटिव्ह काय यू इंटू व्ही. तर काय करणार आपण सर, यू ला सोडून द्या. यू ला सोडून दिलं, साइन टीचं डेरिव्हेटिव्ह काय असतं कॉस टी. ठीक आहे ना. प्लस करून आता साइन टीचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर त्याला सोडून द्या आणि टीचं डेरिव्हेटिव्ह काय रे 1 येईल. ठीक आहे ना. सो हे आपलं असं डिफरन्शिएट होऊन जाईल. तर ही जी व्हॅल्यू आहे आपली ती dx बाय dt चालू आहे. मग मला सांगा फायनल आपली व्हॅल्यू काय येईल मग dx अपॉन dt इज इक्वल टू यम इन ब्रॅकेट हा मायनस साइन टी आणि हा प्लस साइन टी काय होईल कॅन्सल आउट होऊन जाईल. व्हॅल्यू काय राहिली यम इंटू टी कॉस टी. दॅट इज इक्वेशन नंबर 1. क्लिअर आहे का. बघितलं का. इथं रूल्स व्यवस्थित लावायचे आहेत. रूल्स लॉ फॉलो करा फक्त. ठीक आहे ना. मॅथ्स काय सांगतो रे, रूल्स लॉ फॉलो करा, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही येणार. ठीक आहे. मग आता इथे काय येईल y इज इक्वल टू इक्वेशन लिहून घेऊया ए इन ब्रॅकेट साइन टी मायनस टी इंटू कॉस टी. ठीक आहे. मग आता काय करणार तुम्ही इथं डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू टी. आता इथं काय आहे ए आहे का. ठीक आहे ए आहे. ओके. मग आता काय करणार होतं dy अपॉन dt इज इक्वल टू ए आहे तर ए ला तसंच राहू द्या. ए डेरिव्हेटिव्ह ऑफ काय रे साइन टी मायनस टी इंटू कॉस टी. क्लिअर आहे. ठीक आहे. सो इज इक्वल टू करून ए सेम तिथं काय होईल रे स्क्वेअर ब्रॅकेट टाकलं बघा. ब्रॅकेट टाकल्या गोष्टी सिम्प्लिफाय करायला सोपं जातात. ठीक आहे ना. सो इथं यू मायनस वी आलेला आहे त्यामुळे अगोदर मायनस साठी ब्रेक होईल. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन टी मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ टी इंटू कॉस टी. क्लिअर आहे. इज इक्वल टू करून आता सॉल्व करा. मग ए इन ब्रॅकेट साइन टीचं डेरिव्हेटिव्ह काय असतं रे कॉस टी मायनस आलं का बघा ब्रॅकेट टाका. मायनस आलं का ब्रॅकेट टाका कारण की आतले साइन चेंज होतात. मायनस आलं का थोडी काळजी घ्या. बाकीचे प्लस वगैरे आल्यानंतर काळजी घेण्याची गरज नाहीये. मायनस आल्यानंतर काळजी घ्या कारण की मायनस तुमचे मार्क्स मायनस करू शकतो. ठीक आहे. सो यू इंटू व्ही रूल अगेन इथं लागेल परत. मग यू कोण आहे आपला टी त्याला सोडून द्या. कॉस टीचं डेरिव्हेटिव्ह काय असतं रे मायनस साइन टी असतं. परत प्लस करून आता ज्याचा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे त्याला सोडून द्या. कॉस टी इंटू टीचं डेरिव्हेटिव्ह 1. क्लिअर आहे का. बघितलं इथं मायनस आलं का परत ब्रॅकेट टाकलं. ब्रॅकेट टाका. ठीक आहे. आता सिम्प्लिफाय करून घेऊया थोडं. सो ए इन ब्रॅकेट हा काय येईल आपल्याकडे कॉस टी. आता मायनस बघा हा मायनस काय होईल प्लस राहील हा टी साइन टी आणि हा प्लसला काय करेल मायनस प्लसला काय करेल मायनस करेल कॉस टी. तर बघा या ठिकाणी कॉस प्लस कॉस टी आणि मायनस कॉस टी काय होतं कॅन्सल आउट होऊन जाईल. म्हणजे आपलं dy अपॉन dt ची व्हॅल्यू काय येईल रे ए इंटू टी साइन टी. ए इंटू टी साइन टी येईल. क्लिअर आहे. दॅट इज इक्वेशन नंबर 2. मग आता आपल्याला काय सॉल्व्ह करायचं आहे. आपल्याला फायनल आन्सर आपल्याला काढायचा आहे dy बाय dx. सो dy बाय dx इज इक्वल टू ठीक आहे. सो dy बाय dx इज इक्वल टू काय येईल मग dy अपॉन dt डिवायडेड बाय dx अपॉन dt
मग लिहून घ्या dy बाय dt ची व्हॅल्यू काय आलेली आहे आपली ए टी साइन टी अपॉन एम टी कॉस टी. तर याच्यामध्ये बघा हा टी ला टी काय होईल कॅन्सल आउट होऊन जाईल. आता ए ला एम कॅन्सल होईल का नाही, दिस इज अ कॉन्स्टंट, ते राहू दे तसंच, काय प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे हे आन्सर आपलं काय येईल मग ए अपॉन एम साइन टी अपॉन कॉस टी काय असतं रे टॅन टी असतं. ठीक आहे ना. सो हेच आपलं फायनल आन्सर होईल. क्लिअर आहे सगळ्यांचं, हेच आपलं फायनल आन्सर होईल. सो dy बाय डी ची व्हॅल्यू काय आली ए अपॉन एम टॅन टी. तर बघा या टाइप मध्ये पॅरामेट्रिक डिफरन्शिएशनचे क्वेश्चन असतात. हे तुम्हाला पहिल्यांदा कॉन्सेप्ट माहित पाहिजे. याच्यावरती भरपूर सारे क्वेश्चन बनतात. मुलं कॉन्सेप्ट क्लिअर करत नाहीत आणि त्यांना प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला आजचा सेशन नक्कीच समजला असेल. नेक्स्ट सेशन मध्ये आपण डिफरन्शिएशन ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अदर फंक्शन हा पार्ट आपण बघणार आहोत. ठीक आहे. सो नोट डाऊन अँड थँक्यू.